ओके. सो सर्वजण इकडे लक्ष द्या पुढचे 10 मिनिटं. आपण एक माइंडसेट करत होतो पहिल्या दिवशी. वेगवेगळ्या काही मला तुमच्या सर्वांच्या अपेक्षा, तुमचं माइंडसेट मला एक जस्ट सेट करायचं होतं, बघायचं होतं की तुम्ही कुठल्या उद्देशाने आलायत. म्हणून पुन्हा परत एकदा समजून सांगतो. ब्रेन ट्रेन एज्युकेशन ही NGO आहे. इथं तुम्हाला काही काळजी करू नका. काही पहिला पहिला प्रश्न आहे ना, काही काळजी नका करू. जे आधीच्या ताईंना आहे ते पण असंच सांगतोय, त्यांचं काही माझ्याकडे राहून गेलं असेल त्यांना पण असंच रोज सांगून मी निभून नेतोय. काही काळजी नका करू. मग इम्पॉर्टंट काय आहे? श्वासांबरोबर राहिलं की आत्ता जे चाललंय ना त्याच्यात एन्जॉय करता येतो. पुन्हा परत उद्या काय होईल, पुन्हा परत परवा काय होईल, पुन्हा परत काय काय होईल ते करायला गेलं की पुन्हा परत आपण पेनमध्ये येतो. त्याच्यापेक्षा श्वासांबरोबर जगायचं. इकडे लक्ष द्या. आणि म्हणून सरांना परत एकदा सांगतो, एन्जॉय करायचं आहे आपल्याला. लर्निंग हा जो काय पॅटर्न आहे अबॅकसचा, त्याच्याबरोबर एक एक फ्युचरिस्टिक आपल्याकडे माइंडसेट असला पाहिजे की मी पुढच्या 1 वर्षात मला 1,000 विद्यार्थ्यांना शिकवायचं का, 2,000 विद्यार्थ्यांना शिकवायचं का, ते मला मी जेव्हा सांगेल तेव्हा तुम्हाला उत्तर पण द्यायचंय. त्याच्यानंतर पुढचा परत एक माइंडसेट असणार आहे की मी अबॅकस क्लास कधी सुरू करणार. हे माझं बोलणं राहून गेलं, ते पहिले इकडे लक्ष द्या. मला माहित नाही तुम्ही काय मनात घेऊन आलेले, तुमच्या मनात काय उत्तर आहे मला माहित नाही. पण मला आवडेल, आज 2 तारीख आहे, इकडे लक्ष द्या. 2 तारीख आहे. आणि आजच्या 2 तारखेनंतर पुन्हा परत पुढच्या रविवार 9 तारखेला आहे. 9 तारखेपर्यंत आपली एक परीक्षा होणार आहे, इकडे लक्ष द्या. याच क्लासमध्ये, याच ग्रुपमध्ये. एक परीक्षा झाल्यानंतर प्लीज प्लीज माईक बंद ठेवा, सोनार सर. जेव्हा गरज आहे तेव्हाच फक्त माईक ऑन ठेवा. एक परीक्षा होणार आपली रविवारी. परीक्षा झाल्यानंतर सोमवारी 10 तारीख येणार. मंगळवारी 11 तारीख येणार. जी काही येईल, 11, 12, 13, 14, 15. आणि एक मला कमिटमेंट पाहिजे पुढच्या रविवारपर्यंत, की मी 10 तारखेला क्लास सुरू करेल का, 11 तारखेला करेल का, 15 तारखेला करेल. हे कमिटमेंट मला पहिले पाहिजे. परत एकदा सांगतो, तुम्हाला त्याच्यासाठी एकही रुपया क्लास चालू करण्यासाठी लागणार नाही, ही गॅरंटी माझी. तुम्ही समोर 1,000 विद्यार्थ्यांना शिकवाल, त्या 1,000 विद्यार्थ्यांना पण एकही रुपया लागणार नाही, ही गॅरंटी माझी. अशा पद्धतीने आपण शिकणार आहेत आणि अशा पद्धतीने आपण शिकवणार आहेत, ती गॅरंटी माझी. पण त्याच्यासाठी पहिले तुम्हाला हा यज्ञ महायज्ञ आहे शिक्षणाचा. तुम्ही जर एवढ्या मला इंटरेस्ट आहे, मला शिकवायचंय, नुसतं माझं लेकरून माझं घर आणि मी आणि माझं लेकरू एवढ्यात असेल, तर अजिबात उद्यापासून करू नका. माझं तर कोणीही करतं, आपल्याला साऱ्या गावाला शानं करून सोडायचंय, तर उद्यापासून क्लास जॉईन करायचा. नाही माझ्याकडे खूप पैसे आहेत, मला अजिबात पैशांची गरज नाही, तर उद्यापासून अजिबात क्लास जॉईन करू नका. जर कमीत कमी 1 लाखाच्या पुढचं टार्गेट असेल की मला पुढच्या 6 महिन्यात मला 1 लाख रुपये कमवायचे, तर या बॅकअस क्लास जॉईन करा. परत एकदा सांगतो, हे 2 टार्गेट मी देऊन मी प्रेझेंटेशनला सुरुवात करतो. ओके. सो अशी एक तुमच्या समोर एक कधीतरी अशी पोस्ट आली असेल की 2 नोव्हेंबरला आपण अबॅकस क्लास सुरू करतोय, आणि या माध्यमातून तुम्ही आलात, जॉईन केलात, तुम्ही आज लाईव्ह क्लासमध्ये आलात, गेल्या अर्ध्या तासापासून बडबड ऐकून घेतली त्याच्यापासून, म्हणून पुन्हा परत एकदा तुमचं सर्वांचे आभार मानतो. अ, असा एक आपल्याला एक छानसा सर्टिफिकेशन प्रोग्राम आपल्याला करायचा आहे, आणि त्याकडे आपल्याला प्रवास करायचा आहे. एक सर्टिफिकेशन प्रोग्राम, त्याच्यासाठी आपण एक एक मॅन्डेटरी काहीतरी एक म्हणतात ना की मोठा टास्क घेण्यासाठी एक छोटे छोटे टास्क आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. आणि म्हणून एक छोटा टास्क आहे आपल्या समोर, की आपल्याला 2 तारखेला आपण एक ट्रेनिंग सुरू करतोय. 25 डिसेंबर पर्यंत आपल्याला एक काय कंप्लीट करायचं ते पण पुढे सांगतो. एक 25 डिसेंबर पर्यंत आपल्याला कुठलं तरी सर्टिफिकेशन असा प्रोग्राम आपल्याला करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यासाठी 14 डिसेंबरला आपल्याला एक परीक्षा पण द्यायची आहे, ती या सर्टिफिकेशन प्रोग्रामची. मग पुन्हा परत मी सांगितलं, रविवारी पण परीक्षा होणार हो, कारण आपल्याला रविवारच्या परीक्षेनंतर लगेच 2 दिवसांनी आपल्याला क्लास सुरू करायचा आहे, म्हणून दर आठवड्याला आपल्या परीक्षा होणार. असं करत करत आपल्याला 14 तारखेपर्यंत एक मोठा एक टप्पा गाठायचा आहे, आणि नंतर पुढचे परत टप्पे सुरू असतील. आणि म्हणून हे सर्व मी तुम्हाला सांगतोय. त्याच्यानंतर
आपण काय इथं शिकणार आहोत. एकदा तुम्ही इथं पुढे प्रवास सुरू केला की तुम्ही अबॅकस टीचर ट्रेनिंग घेणार आहात, तुम्ही वेदिक मॅथ टीचर सर्टिफिकेशन घेणार आहेत, त्याच्यानंतर रुबिक क्यूब टीचर ट्रेनिंग घेणार आहेत. पुन्हा परत अजून पुढे मला काय सांगायचं ते सांगतो मी पुढे. अ, कुणीतरी सांगेल मला पुढे जातोय की नाही आपण. त्याच्यानंतर आपण आता एक रोबोटिक पण, हा असा रोबोटिक पण एक प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे. तो रोबोटिक्सचा पण जेव्हा किंवा बॅच चालू होईल किंवा तुम्हाला इच्छा झाली तर तुम्ही ते पण शिकू शकतात. आपण अशा पद्धतीची एक पोस्ट बनवतो की स्वतःचा अबॅकस सेंटर सुरू करा, शिका आणि शिकवा, सभासद व्हा, शिका आणि शिकवा. या टॅगलाईन खाली आपण करतो. आणि म्हणून एक आपला एक नारा आहे, ब्रेन ट्रेन एज्युकेशन एक जुनून है, हर शहर, हर गाव, हर मोहल्ला, हर स्कूल, हर बच्चे तक पहुंचाना है. आणि ते पोहोचवण्यासाठी तुमची सर्वांची मदत संस्थेला हवी आहे. आणि तुम्ही सर्वजण ते काम करणार आहेत. म्हणून एक संस्थेबद्दल सांगायला गेलं तर आपली संस्था ट्रस्ट ऍक्ट खाली रजिस्टर आहे. भारत सरकार, महाराष्ट्र सरकारकडे आपले रजिस्टर आहे, दोघं ठिकाणी रजिस्टर आहे. दोन आपल्या संस्था, एक नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वेदिक मॅथ अँड अबॅकस या संस्था, आणि ब्रेन ट्रेन एज्युकेशन फाउंडेशन, ISO सर्टिफिकेशन आपली संस्था आहे. याचे सर्व सर्टिफिकेट तुमच्या समोर आहेत. त्याच्यानंतर आपण ब्रेन ट्रेन एज्युकेशनला पुन्हा परत मॉडिफाईड करून 12A ATG म्हणजे आपण कॉर्पोरेट ऍक्टमध्ये CSR, त्याच्यानंतर स्टार्टअप, त्याच्यानंतर कॉपीराईट, आपल्याला बुक, आपला सिलेबस, या सर्व गोष्टी आपण आपल्या संस्थेच्या वन बाय वन, काही गोष्टी प्रोसेसमध्ये आहेत, काही गोष्टी आपल्या झालेल्या आहेत. हे सर्व तुम्हाला वन बाय वन जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं समजेल. त्याच्यानंतर संस्था निर्माण होण्याचा किंवा स्थापण्याचा उद्देश असा होता की आपलं एक अशी एक एक सामान्य कल्पना आहे, एक अशी धारणा आहे की प्रत्येक चाइल्ड हा युनिक असतो. त्याच्यात पोटेन्शियल असतात, त्याच्यात राष्ट्रभक्ती असते, देशभक्ती असते, समाजभक्ती असते. पण अशा जे काही आपण महान, जे काही आपल्या आपल्या ज्या काही संस्कृतीज आहेत, त्याचे जे काही पाईक आहेत, जे काही आपण आपले मेन हिरोज आपण ज्यांना मानतो, पुन्हा पुन्हा परत अशी हिरोज समाजामध्ये निर्माण व्हावे, ते जन्माला यावे, तसे आजकालच्या विद्यार्थ्यांवर संस्कार व्हावेत, ही मान्यता संस्थेची. पुन्हा परत त्याच्यासाठी आपण म्हणत असतो की त्यांच्याकडे ऑलरेडी पोटेन्शियल आहेत, पण त्याच्या ब्रेनला ट्रेन केलं जावं. आणि म्हणून संस्थेचं नाव आपण ब्रेन ट्रेन ठेवून आपण कामाला सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून निश्चितच आपल्या समोर सर्वांसमोर दिसतील नंदिनी मॅडम, मी स्वतः नरेंद्र निकुम, माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या माझ्याबरोबर, म्हणजे मी गेल्या 30 वर्षापासून महिंद्रात काम करतो, तर माझ्याबरोबर इंजिनियर म्हणून रुपाली मॅडम पण काम करतात. आम्ही आम्ही स्वतः मानस सदस्य म्हणून म्हणजे एक संस्थेचे एक सेवक म्हणून काम करतोय. आणि बाकी सर्वजण, हे जे आपण सर्वजण हिरे तारे जे काही बघतोय, या संस्थेचे जे काही मेन पिलर्स आहेत, यात तुमचा पण समावेश होईल. आणि हे जे पिलर्स आहेत, हे पिलर जे काही कार्य करत असतात त्याचे काही क्षणचित्र इथं दिसत आहेत. त्याच्यानंतर वेगवेगळ्या या सर्व जे काही फोटोज आपण बघतोय, हे जे संस्थेचे जे काही पिलर्स आहेत, म्हणजे सर्व टीचर्स आहेत, ते जे काही वेगवेगळे सेमिनार्स घेतात, परीक्षा घेतात, प्राइज डिस्ट्रीब्युशन करतात, त्याचे हे सर्व फोटोज तुमच्या समोर दिसत आहेत. आणि एक नॅशनल मॅथ मॅरेथॉन होते, त्याच्याबद्दल पण बोलेल. आणि म्हणून संस्थेची स्थापना 2009 साली, म्हणजे खऱ्या अर्थाने अबॅकसची सुरुवात मी सांगितलं ना, गेल्या 15 वर्षापासून सुरुवात केली, ती 2009 साली सुरुवात झाली होती. की वेळ आहे तर तो कुठेतरी सत्कारने लावावा, म्हणून असं एका ग्राउंडमध्ये विद्यार्थ्यांना एकत्र येऊन एका ग्राउंड पासून सुरुवात झाली होती संस्थेची. तर आपण आज जे का आपण सर्वजण शिकतोय, आपण आता जे काही डिजिटल प्लॅटफॉर्मवर शिकतोय, या डिजिटल प्लॅटफॉर्मवर हा 15-20 वर्षाचा जो काही प्रवास आहे संस्थेचा आहे, तो तुमच्या समोर सांगितला. जवळजवळ संस्थेने आतापर्यंत या चित्रांमध्ये आपण जर बघितलं तर जवळजवळ 15 ते 20 हजार विद्यार्थी आणि जवळजवळ 500 हजार जे काही पालक असतील, शिक्षक असतील, यांना आपण सेमिनारच्या माध्यमातून आपण शिकवलं. आणि हा एक व्हिडिओ आहे माझ्यासमोर, जर आवाज येत असेल तर मला माहित नाही, पण बघण्याचा प्रयत्न करा की विद्यार्थी अशा पद्धतीने विद्यार्थी कॅल्क्युलेशन करतात. आणि आपण जेव्हा विद्यार्थ्यांना असे कॅल्क्युलेशन करताना बघतो, तर आपल्याला पण प्रत्येकाला वाटतं की आपल्या पण पिल्लांना असं कॅल्क्युलेशन आले पाहिजे आणि मला पण असे विचारता आले पाहिजे. याच भावनेने तुम्ही कदाचित क्लासला जॉईन होत असाल, तर ती तुमची सर्वांची अपेक्षा पूर्ण होणारे, काही काळजी नका करू. तुम्हाला असे कॅल्क्युलेशन विचारता पण येतील आणि तुम्हाला असे कॅल्क्युलेशन येतील पण. हे
ओके, असे कॅल्क्युलेशन तुम्हाला पण येतील. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की माझा हा प्रवास जेव्हा मी जेव्हा शिकवत होतो तुम्हाला शिकवण्याच्या आधी, तेव्हा घरामध्ये गच्च तिघ रूमचे घर माझं जे काय ते गच्च विद्यार्थ्यांनी भरलेलं असायचं. आणि मी जेव्हा तुम्हाला सांगितलं आता थोड्या वेळापूर्वी की एकही रुपया न शिकवता, एकही रुपया न खर्च करता पण शिकता येतं, ते आपण हजारो, म्हणजे 3,000 परिवार, 4,000 परिवार, कोरोनामध्ये जवळ 5-6 हजार पालक, विद्यार्थी, शिक्षक आपल्या बरोबर जुळत होते. तेव्हा कुठलाही एकही रुपया न शिकता आपण शिकू शकतो, हे कोरोनामध्ये आपण सिद्ध केलं. आणि त्याचाच उदाहरण होतं की स्क्रॅप पासून, घरात ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंपासूनही आपण शिकू शकतो. ही एक जरा नवी, एक पूर्ण जगातली म्हणेल मी, भारतातली नव्हे तर एक जगातली जरा एक वेगळी ओळख आहे ब्रेन ट्रेनची, की आपण अशा पद्धतीने शिकू शकतो, हे आपण सिद्ध केलेलं आहे. आणि म्हणून तुम्हीही हे अशा पद्धतीने काम करू शकतात. म्हणून हा एक जस्ट एक संस्थेचा एक एक फ्लो चार्ट आहे, की याच्यामध्ये आपण 20,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आपण शिकवत आलेलो आहे. त्याच्यामुळे हे तुमच्यासमोर काही मीडिया कव्हरेज असतील, किंवा बॅच 1, बॅच 2, बॅच 6, आता एक मला वाटतं ही मला वाटतं 10वी बॅच, आपली 9वी का 10वी, मला पण आठवत नाही. या बॅच नंबर वेगवेगळ्या सर्टिफिकेशन प्रोग्राम झाले. आणि आपण अशा वर्षातून स्टेट लेवल, नॅशनल लेवल कॉम्पिटिशन पण घेतो. त्या कॉम्पिटिशनचे पण काही हे फोटोज आहेत आपले, हे जे सर्व हिरोज आहेत बच्चे लोक, हे कोरोना नंतर पण मला पहिल्यांदा जेव्हा नॅशनल घेतली तेव्हा भेटले. त्याच्यानंतर दरवर्षी आपण नॅशनल घेतो. त्या नॅशनलचे काही फोटोज आहेत. आपले शिक्षक भगिनी पण त्याच्यात नॅशनल आणि स्टेटमध्ये सहभाग नोंदवतात. त्या पण स्वतःचं स्किल प्रूव्ह करतात. त्या पण एन्जॉय करतात की मै भी मेडल जीत सकती हूँ, मी पण ट्रॉफी जिंकू शकते कारण मी पण कॉम्पिटिशन करते. आणि या सर्व फोटोंमधून आपल्या खूप साऱ्या ताई समाजात काम करतायत. त्याच्याच बरोबर आपण अजून गुणी लोक समाजातले जे एक चांगलं काम करतायत त्यांना आपण शिक्षक रत्न पुरस्कार देतो. त्याच्यानं नारी शक्ती सन्मान पुरस्कार देऊन सन्मान करतो. असं आपलं 3रं-4थं वर्ष आहे आता. आपल्या संस्थेला पण कोणीतरी बोलून आपल्याला पण कोणीतरी कौतुकाची थाप देतं, आपल्याला पण कोणीतरी पुरस्कार देतात. आजकाल पुरस्कार मार्केटमध्ये खूप सारे विकले जातात, कधी कधी विकत पण घ्यावे लागतात. त्याचं उदाहरण आहे लोकमतचं आहे. लोकमतवाल्यांचे आपण अजून पैसे दिले नाहीत, त्यांना सांगितलं आमच्या कामाला पुरस्कार द्या, पैसे देऊन नका देऊ, म्हणून त्यांचे पैसे आपण बुडवले. त्यांना पैसे बुडवले म्हणजे ते पैसेच मागत होते, पैसे द्या, पैसे द्या, पैसे द्या. त्यांना म्हटलं अजिबात नाही, आमचं काम बघून पुरस्कार दिला ना, मग पैसे नाही भेटणार. म्हणजे लोक असे पण आहेत समाजात, पैसे घेऊन पुरस्कार देणारे पण खूप सारे आहेत. म्हणून त्याच्यातले मी जे आहे ते स्पष्ट सांगितलं, लोकमतचे पैसेच नाही दिले आपण. ते म्हणे पैशाशिवाय पुरस्कारच देत नाही आम्ही. त्यांना म्हटलं आम्ही कामच केलेलं आहे त्याच्यामुळेच आम्ही पुरस्कार घेतो, म्हणजे जे आहे ते सांगितलं. त्यानंतर अशा खूप साऱ्या आपल्या ताई मान सन्मानाने समाजात पाठीचा कणा ताठ करून जगतायत. त्या सर्व जे काही तारे आहेत, जे काही हिरोज आहेत आपले, ते सर्व या सर्व पडद्यांमध्ये लपलेले आहेत. आणि हे सर्व बघताना आपण आताच थोड्या वेळापूर्वी बघितलं की ब्लिक्स बरोबर आपण रोबोटिक पण क्लास सुरू केला. त्याच्यासाठी आपली टीम IIT पवईला मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये जाऊन आली. त्याच्यानंतर हा सुवर्ण योग आला की आपण रोबोटिकचं पण किट घेऊन, कारण त्याला किट लागतं शिकायला. 240 एक्सपेरिमेंट करायचं तर किट घेऊन आपल्या 25 टीचरांची बॅच पण सुरू झाली. ते किट महाग होतं, पण आपण कस्टमाइज केलं आपल्या ताई लोकांसाठी. त्याला स्पेशल कस्टमाइज करून ते आपण बनवून घेतलं. आणि मग अशा पद्धतीने हा प्रवास आता तुमचा उद्यापासून, जर तुम्ही माझ्याबरोबर इथं हजर असलात, मात्र पहिले दोन होमवर्क दिले मी आज. पहिले लक्ष द्या, मी ही तुम्हाला ओळख करून दिली, ही संस्था काय, म्हणजे कोणीतरी. आणि पहिला मुद्दा तर अजून रजिस्ट्रेशनचा काही संबंध नाही. पहिले शिकायला सुरुवात करा. या डोक्यात उतरत असेल, उद्यापासून जमत असेल, आणि उद्यापासून जर फिरकीच पडली तर कशाला बाई, गेले ग बाई, गेले ग बाई, 2 दिवसाची झोप मोडून पुन्हा परत कोणाला तरी शिव्या साम द्यायच्या. पहिले डोक्यात उतरतं का, जमतंय का, उमजतंय का, पचतंय का, तर पुढचं पाऊल पुढे टाकायचं. लक्षात आलं तुम्हाला? ही कुठली मार्केटिंग नाहीये, कुठली बळजबरी नाहीये. जर जमलं ते रविवारपर्यंत प्रूव्ह करायचं. रविवारपर्यंत डोक्यात उतरत असेल, 90 पेक्षा जास्त मार्क रविवारच्या एक्झाममध्ये पडत असेल, तर मात्र मुकाट्याने रविवारी संध्याकाळी, रात्री 10,000 100 भरून मेंबरशिप घ्यायची आणि सोमवारपासूनचा क्लास करायचा. नाही तर टाटा बाय बाय.
ते काय कुठला तरी डायलॉग आहे, टाटा बाय बाय, सोडून द्यायचा विषय. लक्षात आलं? हा, पहिले डोक्यात उतरलं, माइंडसेट झालं. जर उतरत असेल डोक्यात, तर पुढचं पाऊल पुढे टाकायचं. क्लिअर? मात्र प्रामाणिकपणे, जे मी आज सांगितलं, 2 होमवर्क दिले. पहिले माइंड सेट करा. कारण जे 2-4 लाख रुपये खर्च करतात, ते महिन्याला 5 लाख पण कमवतात अबॅकसमधून. एवढा महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, पूर्ण जगात याला एवढी डिमांड आहे. का डिमांड आहे? का मुलं फटाफट कॅल्क्युलेशन करतात? अजून आपण टेक्निकल काहीच बघितलेलं नाही. आपण फक्त एक माइंडसेट करतोय तुमचं, की बाबा रे, शिकायचं असेल याची व्हॅल्यू मार्केटमध्ये चेक करा. असं पण होऊ शकतं, एखादा उद्या तुम्ही गुगल बाबाला विचारलं, गुगल बाबा मला अबॅकस टीचर बनायचंय, गुगल बाबा म्हणेल 399 रुपये भरा ना अबॅकस टीचर बना. असं पण दाखवू शकतं. आता गुगल बाबाकडे लई साधू संत लई येत, ते एखादा साधू संत पण आपल्यासमोर आणून ठेवेल. तो 399 भरा आणि टीचर बना. पण तो 399 वाला नंतर आपल्याला 40,000ची टोपी लावणार आहे का, हे पण नंतर चेक करून घ्या. जस्ट मी अवेअर केलं, बाकी काही नाही. सांगण्याचा अर्थ असा आहे, जरूर माहिती घ्या. म्हणजे माइंड सेट करा. माइंड सेट करून बिग टास्क ठेवा. आमच्या काय ताईलाही ताई छोट्या टास्कवर काम करतायत. पुन्हा परत तुमचं छोटं टास्क पासून काम स्टार्ट होऊ नये म्हणून हे सर्व सांगतोय. कारण पोटेन्शियल इज एव्हरीवेअर. जर मालेगावमध्ये 400 विद्यार्थ्यांना ताई लोक शिकू शकतात, मालेगाव मधल्या ताई लोक महिन्याला 1 लाख रुपये कमवू शकतात, तर मुंबईच्या ताई आमच्या राणीताई नाही कमवू शकत का? नाशिक मधल्या आमच्या प्रमिलाताई नाही करू शकत का? पण पहिले डोक्यात क्लिअर पाहिजे, की मला प्रोफेशनल स्टार्ट करायचंय. मला काही करून मला 1 लाख रुपये रेव्हेन्यू जनरेट करायचा आहे. मला 1,000 विद्यार्थ्यांना एवढ्या दिवसात शिकवायचं आहे. माइंडसेट असला पाहिजे. आणि त्या माइंडसेटमध्ये माइंडसेट करून स्टार्ट करा. त्यासाठी मग तेवढा पैसा कमवायचा असेल तर तेवढे कष्ट करावे लागतील. असे काही लगेच 1 तासात नाही 2 तासात नाही मिळणार. एवढ्या विद्यार्थ्यांना का शिकवायचं, तर तेवढा संघर्ष करावा लागेल. त्यासाठी उद्यापासून आपण खऱ्या अर्थाने टेक्निकल काम सुरू करणार आहोत. अबॅकस काय असतं, उद्यापासून तुम्ही कॅल्क्युलेशन करायला सुरुवात कराल. ओके, काही काळजी नका करू. मला माहिती आहे, बरोबर 9:30 ते 10:30 वाजले, 10:35 झालेत. पण मीच बडबड करतोय, शेवटी एक प्रश्नचिन्ह आला होता. तरी पण आता काहींच्या डोक्यात अजून आलं असेल, मला डोक्यातच उतरलं नाही, या बाबाने काय बडबड केलं. आता तुम्ही बडबड करून घ्या, की काही डोक्यातच उतरलं नसेल तर जरा बोलून घ्या. म्हणजे जरा उद्यापासून आपल्या खऱ्या अर्थाने शिकायला चालू होईल. ओके, बोला आता. बाप रे, काहीच समजलं नाही, किंवा काय बोलले तेच उमजलं नाही, असं पण असू शकतं काहीतरी. ओके ना? आता मीडियामुळे काही आवाज आला नसेल तर तो वेगळा आहे, टेक्नॉलॉजी शेवटी. पण तरी पण एक विचारतो. बोला, कोणाला काही बोलायचंय? काही असू शकतो. काही तुमचा एकदम नॉर्मलचा, एकदम म्हणतो ना, एकदम फालतूक प्रश्न असू शकतो, पण तो एखाद्या ताईला लर्निंगसाठी असू शकतो. मग कधी प्रश्न विचारायला घाबरायचं नाही. काही पण असू शकतो. कोणाला काही बोलायचंय? ओके, संस्थेबद्दल समजलं. संस्था काय आहे, कसं आहे, संस्थेचे काय मेंबर्स आहेत. साडे साडे जवळजवळ 335 मेंबर आहेत. मला वाटतं 335 आहेत. त्याच्या पुढे नंबर तुम्हाला चालू होतील. संस्थेचे जवळजवळ मला मला एक्झॅक्ट फिगर माहीत नाही, पण जवळजवळ 2,500-3,000 लेकरं विद्यार्थी संस्थेबरोबर शिकतायत. विद्यार्थी येत राहतात, जात राहतात, येत राहतात, जात राहतात. राणीताई बरोबर ना? येत राहतात, जात राहतात. राणीताई, मोठं काम सुरू करा मुंबईमध्ये. हा. बोला, कोणाला काही बोलायचंय का थांबायचं? अजून पुढचे 3 मिनिटं विचारतो. हं? सोनार सर, कुठून आहेत तुम्ही? कुठून आहेत, कुठं गाव कुठलं आहे तुमचं? नाशिक, नाशिकहून. नाशिकच आहे, प्रॉपर नाशिक आहेत. ओके, ठीक नाशिक, आहे. नाशिक. ओके. आता सोनार सर कुठं 11,000 भरून वैदिक मॅथ जॉईन केलं होतं मला माहित नाही. त्या बाबाने काय शेंडी लावली, त्यांनाच माहिती. पण इथं काही कुठली शेंडी ते लावली काय जाणार फक्त नाही. पुस्तकाचे आणि हा, ठीक ते आहे. आपण तर आधी शिकलेलं असतो, पण थोडस ज्ञान मिळतं बा, बस हं, 11,000. ठीक आहे, काही माहित नाही कुठं भरले तुम्ही. ठीक, काय काळजी नका करू. इथं तुम्हाला हम्म. लाख मोलाचं नॉलेज मिळेल, लाख मोलाचं काम करायची संधी मिळेल.
फक्त करण्याची हा, इच्छाशक्ती काम पाहिजे. करता आलं पाहिजे. काम करता आलं पाहिजे. हे अर्निंग पण आहे. आलं पाहिजे, दुसरं काही नाही. हम्म. काही काळजी नका करू. ओके ना. ओके. ओके. सो ओके. ओके. आपण काही संस्थेचे नियम असतात, काही संस्थेचे काही काही ताई आमच्या नियम सिग्नल तोडून पडतात, मग त्यांच्याकडे आम्ही पण थोडंसं, काही ताईंना सिग्नलच, लाल लाईट, हिरवा लाईट, पिवळा लाईट काहीच कळत नाही. त्यांना फक्त सिग्नल तोडायचा असतो. नंतर ते म्हणतात कुठं ठोकली, का ठोकली, असं होतं. मग काही संस्थेबरोबर कटिबद्ध असताना पहिले संस्था ही माझी, संस्थेसाठी मी आहे, माझ्यासाठी संस्था नाही. पहिले ही राष्ट्रासाठी मी आहे, माझ्यासाठी राष्ट्र नाहीये. राष्ट्राचा मी सैनिक आहे, तसा संस्थेचा मी सभासद आहे. पहिले संस्था, नंतर मी. पण काहींना मी वाटायला लागतो पहिले, कारण संस्था राहिली तर आपला अस्तित्व राहू शकतो. काहींना वाटतं मी शिकले ना 2 महिने, लईच मी मोठी झाली, लईच उद्यापासून लगेच त्यांचे गुगल बाबा बरोबर इतके संबंध पक्के होऊन जातात की संस्था गेली उडत, असं होऊन जातं काही ताईंना लगेच. म्हणून असं पण होतं. म्हणून काही रूल्स असतात, रेग्युलेशन असतात, ते पण आपण बघूया. ते पण सर्व सांगेल, ते स्पष्ट सांगतो. तर ही संस्था असलं तर आपण असणार आहोत. उद्या मी कोण आहे? मी कोणीच नाहीये. मी पण एक एक मी पण याच्यातला सैनिक आहे. सैनिक म्हणून आपण जगलं पाहिजे. प्रत्येकाला स्वार्थ जागृत झाला की मग संस्था टिकत नाही. पण निस्वार्थी काम केलं की संस्था मोठ्या होतात. पहिले क्लिअर करतो सर. ओके ना, ते सांगेलच मी सर. ओके, माझ्या परीने जे सांगायचं मी ते सांगितलं. अं, तर तुमचे काही प्रश्न असतील तर जरूर ग्रुपमध्ये मेसेज करा. फालतूक मेसेज असेल तरी चालेल. टेक्निकल पार्ट आपला उद्यापासून चालू होईल. पण माइंडसेट करा की मला मला लाख रुपये महिन्याला कमवायचे आहेत. हे पहिले माइंडसेट करा. मला हजारो विद्यार्थ्यांपर्यंत ह्याच पोहोचायचंय. ग्रुपवर ना सर? ओके. ह्याच ग्रुपवर ना सर? हो, ग्रुप हाच राहील ना? ग्रुप हा राहील. सांगेल तुम्हाला. आता तुम्ही सध्या ज्या ग्रुपमध्ये त्या ग्रुपमध्ये, पण त्या ग्रुपमध्ये पण ओके. असं विनाकारण काहीतरी बडबडायचं म्हणून नाही बडबडायचं. खरोखर ऑथेंटिक म्हणजे की खरोखर विचारण्यासारखं आहे का, त्याला सेल्फ टॉक म्हणतात. पहिले स्वतःला विचारा, हम्म. मी काय सेट केलं, मी काय शिकलो आज, माझं माइंडसेट काय आहे? आणि मग पुढे स्टार्ट करायचं. ओके ना, असं मी म्हणतो. ओके. सो कोणाला काही बोलायचं नाही असं समजून मी 10:30 वाजले म्हणून मी मिटिंग थांबवतो. का कोणाला काही बोलायचंय? लास्ट प्रश्न पुन्हा परत. जर हात वरती आला तर मी कंटिन्यू करेल, अदरवाईज थांबून घेईल. ओके. उद्यापासून आपण पुन्हा परत 9:30ला बोला स्वातीताई. बोला, बोला, काय बोलायचंय? हं. सर म्हणजे क्लासचं टायमिंग तसं सोयीस्करच आहे. पण समजा एखाद्या दिवशी कुठे बाहेर जावं लागलं, काही अडचण आली, तर मग अशा वेळी काय करता येईल? मला वाटतं तुमच्या ननंदची हळद इमर्जन्सी याच्या इतकं इम्पॉर्टंट काम दुसरं काहीच असू शकत नाही तुमच्याकडे. ओके ना. तर त्या ननंदच्या हळद जरी लावतीये ना तिकडे, तरी पण 9:30ला बाजूला बसून क्लास करणाऱ्या ताई माझ्याकडे आहेत. असे व्हिडिओ आहेत माझ्याकडे. आता ननंदची हळद आहे, मी लावून आलीये, आणि आता तिकडे 2-3 जाऊबाई नाचतायत. पण मला जर तुम्ही 10 लाख रुपये भरलेले असतील ना, आणि साऱ्या गावभर बोमट्या मारून सांगितलं असेल ना, मी 10 लाख रुपये भरलेत हा कोर्स करायला, तुमची सासूबाईच म्हणेल, झाले ना तुझी हळद लावून, नाचली ना तू एक गाण्यावर, जा बरं तिकडे आता मुकाट्याने, तुझे 2,000 रुपये आज लॉस होणार आहे, जा बरं तिकडे क्लास कर. या माइंडसेटमध्ये क्लास करायचा. ओके. हे माइंडसेटमध्ये काम करायचं. मग ऑटोमॅटिक सासूबाई मुद्दाम बसेल, बाई बस ग, तू 10 लाख रुपये भरलेले आहेत. मग अजिबात कोणी अडवणार नाही तो. पण तुम्ही म्हटले ना, ते एडपट माझा भाऊ, त्याला काय अक्कल नाहीये, ते फुकट शिकवतंय, शिकलं तर शिकलं, नाही शिकलं तर शिकलं, या वारीला नाही पंढरपूरच्या पुढच्या वारीला शिकलं, ती म्हणेल अजिबात नाही. मग तुमचं साधं आहे ना, एखादा म्हणतात ना किरकोळ कारकोळ कोणी पण आलं ना, शेजारची ताई गप्पा मारत, तरी तुम्ही क्लास बुडवून द्याल. त्या मानसिकतेने शिकायचं. चांगला प्रश्न आहे तुमचा, आणि उत्तर पण मी चांगलं दिलं. लक्षात आलं असेल सगळ्या ताईंना. ओके. या मानसिकतेत शिकायचं म्हणजे कधीच दांडी पडणार नाही. 10 लाख रुपये भरलेत, आणि सासूबाईल तर जरूर सांगायचं, ननंदबाईन जाऊबाईल तर जरूर सांगायचं. 2 टोमणे मारले तरी चालतील. काय खूड झालं का तुला, बावडट झाली का तुला, म्हणायचं हो बावडट झाली, तर माझ्या भावापायी 10 लाख रुपये भरले मी. आणि मग बघा कसा सरळ क्लास कराल रोज. ओके. या मानसिकतेत क्लास जॉईन करायचा. ओके. ओके. अजून कोणाचा प्रश्न तरी पण? आता नाही कोण म्हणाल बाबा लई खडूस या, असं म्हणाल मनातल्या मनात. ठीक आहे. काही प्रश्न असला तर उद्या सांगा. ओके. बाय बाय. भेटू आपण उद्या 9:30च्या क्लासमध्ये. बाय बाय.